आपल्याबरोबर आमदार भाई जगताप सर आहेत. मराठी दिन आहे, मराठी भाषा दिवस आहे, त्यामुळे एक तर मराठी भाषा दिवसाच्या आपल्या सगळ्या प्राईम टाईम महाराष्ट्राला देखील शुभेच्छा आहेत. आणि त्या निमित्ताने सुद्धा आपल्याला बोलतं करायचंच आहे. मराठी भाषेचा कायम तुम्ही सगळी मंडळी आणि आपण सगळेच आग्रही असतो. मराठी भाषा दिनाचे निमित्त असे छोटे छोटे प्रश्न विचारणार की कुणाच्या नावाने हा साजरा होतो मराठी भाषा दिन? नाही, असं आहे, कुसुमाग्रज यांचं जी आपण आपले साहित्यिक आहेत, आपल्या राज्याचं वैभव आहे, ज्ञानपीठ अवॉर्ड आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण जे काय हे करतो तो मराठी दिन आपण साजरा करतो. आणि हे वैभव आहे महाराष्ट्राच्या साहित्याचं, महाराष्ट्राच्या मराठी भाषेचं. पुढचा प्रश्न, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव नाही, पूर्णतः वा सांगू शकता? विभा शिरवाडकर. बरं, आता आपण थोडंसं पॉलिटिकल याच्यावर येऊयात. राज्यसभेच्या दृष्टीनं तुमची झाली का शिवसेनेबरोबरची बैठक? मी प्रमुख नसल्यामुळे मी ह्याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही, कारण काल आमच्या काँग्रेस ऑफिसमध्ये बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही आमदार म्हणून आमच्या भावना पोचवल्यात. या बाबतीत त्या काय पोचवल्या? नाही, त्या अशा आहेत की उद्धवजी आमचे मुख्यमंत्री राहिले आणि ते इथले त्यांची सदस्यता आता संपत येते आहे, तर इथे त्यांना देण्यात यावं किंवा त्यांना आम्ही मदत करू. राज्यसभेमध्ये ती जागा काँग्रेसला मिळावी अशी आम्ही आमच्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचवल्या. अध्यक्ष म्हणाले मी दिल्लीपर्यंत पोहोचवतो आणि निर्णय हा दिल्लीलाच घ्यायचा. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एका नोटवर आहेत. आता हे सगळं नोटवर असल्यामुळेच चर्चा झाल्या ना. बरं, दुसरं, महापालिकेमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 34,000 कोटींचा जो काही रिझर्व्ह फंड होता, FDs होत्या, त्या मोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कसं बघता? नाही, आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की यांचा डोळा हा त्या ठेवींवरच होता. तुम्हाला लक्षात असेल तर जवळजवळ 93,000 कोटीच्या ठेवी ज्या आहेत त्या वापरायला कशा मिळतील. आणि तुम्हाला हेही माहीत असेल की निवडणुका झाल्या नाहीत 3-3.5 वर्ष. शेवटच्या ह्याच्यामध्ये या सरकारने 8,000 कोटी विड्रॉ केले. 82,000 कोटी राहिले होते. 82,000 कोटी राहिले त्याच्यातले. आता 82,000 कोटीमधले सुद्धा 35,000 कोटी, 32 नाही 35,000 कोटी विड्रॉ करण्याचा त्यांनी तिथे काल निर्णय घेतला. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो तेच खरं ठरलं. आता त्याच्यामध्ये असं आहे, या ठेवींमध्ये महत्त्वाचं असं आहे, जवळजवळ 42,000 कोटी जे आहेत ते निवृत्त होणाऱ्या कामगारांची देणी आहेत. आणि हे इतके निर्दयी, इतकं हे अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत ठेवी त्या विड्रॉ करून अख्ख्या भारतामध्ये ही मुंबई महानगरपालिका ही खऱ्या अर्थाने इतक्या ठेवी असलेली एकमेव आहे. एकही भारतामध्ये तशी नगरपालिका किंवा महानगरपालिका नाही. याचे पगार देण्याचे वांदे आहेत सगळीकडे. आणि म्हणून आम्ही जो आरोप करत होतो की यांचा लक्ष किंवा ह्यांना फक्त आणि फक्त ते लुटायचं आहे महानगरपालिका म्हणून हवी होती, ते सिद्ध झालं. पण मुख्यमंत्री तर म्हणतात की जेव्हा विकास कामं आहेत तेव्हा तो निधी नुसता ठेवून उपयोग काय आहे? नाही, हे खरं आहे, पण कोस्टल रोड त्याच्यातलंच झाला ना. यांनी काही घरातनं पैसे आणले का? तो त्या काळामध्ये झालेला आहे. ठीक आहे, यांचं सरकारला ह्यांनी त्याचं उद्घाटन केलं ते सोडा. त्यामुळे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, कोस्टल रोड असेल, पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न, ते तर नेहमीच्या ह्याच्याने होतच असतं. ते बजेटमध्ये बरं मला इतक्या वर्षाची बजेट दाखवा की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने ज्या ठेवी आहेत त्या अशा पद्धतीने विड्रॉ केल्या गेल्या. ह्या ठेवी वाढत गेले ना, म्हणजे ही सगळी कामं करूनच वाढत गेले ना. मग ते विड्रॉ करणं म्हणजेच डल्ला मारणं असंच त्याचा अर्थ निघतो. मधल्या काळामध्ये मालेगावचा एक विषय खूप पेटला, तो म्हणजे की आम्हाला नमाज पढण्यासाठी एक वेळ पाहिजे, जागा पाहिजे, आणि तीच मागणी अबू आझमींनी सुद्धा केली. नाही, मला नाही माहिती. तो विषय मला पूर्ण माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मला जे माहीत आहे ते मी सांगतो तुम्हाला की तेलंगणामध्ये आमचं सरकार आहे आणि तिथे त्यांनी
आता रमजान महिना, पवित्र रमजान महिना चालू आहे. संध्याकाळी इफ्तार ही टायमावर करायला लागते, आपल्यालाही माहिती आहे. तो त्यांचा धार्मिक हे आहे, मोठा ठेवा आहे आणि धार्मिक भावना आहेत. तर तेलंगणा सरकारने त्यांना मुभा दिली की बाबा ते वेळेवर त्यांना हे करण्यासाठी. हा अर्थात ज्या त्या राज्याचा प्रश्न आहे, ह्याच्यासाठी काही कायदे नसतात. परंतु आपल्या राज्याचा किंवा आपल्या देशाचा नागरिक आहे, प्रथम तो देशाचा नागरिक आहे, नंतर राज्याचा नागरिक आहे. आपल्या 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्यांना सुद्धा तो तशा पद्धतीचं मिळावं. पण ही मागणी रास्त वाटतं का तुम्हाला काँग्रेस? नो रास्त म्हणजे काय होईल आता? अशी मागणी त्यांनी केली, उद्या हिंदूंकडचे म्हणतील की आम्हाला या दर्यासाठी हे 2 तास पाहिजे. नाही, असं आहे की आपल्याला कुठल्या चष्म्याने पाहता त्याच्यावर अवलंबून आहे. ही मागणी म्हणजे तसा कायदा करा असं मुळात नाहीच म्हणणं. आपण तो तसं व्हावं, ज्यांनी कोणी केले त्यांना तो वेगळा प्रश्न. पण आपल्या माहिती करता सांगतो, आपण हिंदूंचं म्हणतोय म्हणून अशा कित्येक वेळेला आपण अशा पद्धतीच्या हे देतो मुभा. आत्ताच आमचं अधिवेशन चालू आहे, उद्या अधिवेशन चालू ठेवून सोमवारला सुट्टी घेतली आम्ही होळीच्या निमित्ताने. पण ती योग्य आहे, ती अयोग्य नाही. अशा जर गोष्टी चर्चा करून आपसामध्ये होऊन करत असेल, त्याच्यामध्ये धार्मिक सद्भाव वाढत असेल तर करायला काही हरकत नाही. तसा रंग देण्याची काही गरज नाही, अजिबात नाही. मराठीबद्दल आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, कारण आपण विवा शिरवाडकरांचं विचारलं, म्हणजे कुसुमाग्रजांचं विचारलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि आम्ही त्यांचं स्वागत केलं, भरभरून कौतुक केलं, सभागृहात केलं, सभागृहाच्या बाहेर. परंतु मराठी भाषेच्या दृष्टीने या बजेटमध्ये किंवा यांनी मराठी भाषा भवन जे बनवण्याच्या इथे खूप वल्गना केल्या होत्या, घोषणा केल्या होत्या, त्याच्या बाबतीमध्ये काहीच केलेलं नाही. म्हणून आज आम्ही आंदोलन केलं. आज आम्ही महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आम्ही आंदोलन केलं की नुसतं तेवढा वेळ आपलं ते हे करून घ्यायच्या भावना लोकांच्या घ्यायचं, आपलं इप्सित साध्य करायचं, पॉलिटिकल इप्सित साध्य करायचं. मराठी भाषेला राजकारणामध्ये नका मोजू, कृपया विनंती आहे आमची, हात जोडून. धन्यवाद. भाई जगताप आत्ता आपल्याबरोबर होते आणि अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श करत थेट उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे निश्चित मराठी भाषा ही टिकली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हाच मुद्दा खरं तर भाई जगतापांनी मांडलेला आहे. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.